वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। जय जय रघुवीर समर्थ करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। जिह्वे पिब स्वामृतमेतदेव गोविन्द दामोदर माधवेति। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। विक्रेतुकाया किल गोपकन्या मुरारिपादार्पितचित्तवृत्ति दध्यारिकं मोहवशादवोचत् गोविन्द दामोदर माधवेति। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। गृहे गृहे गोपवधू कदम्बा सर्वे मिलित्वा समवाप्य योगं पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं गोविन्द दामोदर माधवेति। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। सुखं शयना निलये निजेऽपि नामानि विष्णु प्रवदन्ति मर्त्याः ते निश्चितं तन्मयतां व्रजन्ति गोविन्द दामोदर माधवेति। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। जिह्वे सदैवं भज सुन्दराणि नामानि कृष्णस्य मनोहराणि समस्तभक्तार्तिविनाशनानि गोविन्द दामोदर माधवेति।
श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। सुखावसाने त्विदमेव सारम्, दुःखावसाने द्विदमेव गेयम्, देहावसाने द्विदमेव जाप्यम्, गोविन्द दामोदर माधवेति। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण राधा वर गोकुलेश, गोपाल गोवर्धननाथ विष्णु, जिह्वे स्वामृतमेतदेव, गोविन्द दामोदर माधवेति। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। करारविन्देन पदारविन्दम्, मुखारविन्दे विनिवेशयन्तम्, वटस्य पत्रस्य पुटे शयानम्, बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। जिह्वे पिब स्वामृतमेतदेव, गोविन्द दामोदर माधवेति। गोविन्द दामोदर माधवेति, गोविन्द दामोदर माधवेति। अध्याय 7 ओवी क्रमांक 1। श्री गणेशाय नमः। ओम नमो सद्गुरु चतुरक्षरा, चतुरचित्त प्रबोधचंद्रा, जनार्दन सुरेंद्र इंद्रा, ज्ञान नरेंद्रा निजबोधा। तुझी करिताची गोठी प्रगटसी पाठीपोटी, सन्मुख ठसावसी दृष्टी, हृदय गाठी छेदुनी विषय वासना, स्वये प्रगटसी जनार्दना। भव अभव भावना नेदिसी मना आतळो, आतळता तुझे चरण आकळले राहे मन। सहज देशी समाधान आनंद घन अच्युता, ऐशियाजी गुरुनाथा समसाम्य चरणी माथा। पुढील परिसावी जी कथा जेथ वक्ता श्रीकृष्णू, उद्धवे विनविलियावरी कृपा कळवळला श्रीहरी। निजज्ञान अतिविस्तारी बोधकुसरी सांगतू, होते कृष्णाचे मानसी मज गेलिया निजधामासी। माझे निजज्ञान कोणापासी अति यत्नेसी ठेवावे, तव देखिली उद्धवाची अवस्था सुख झाले श्रीकृष्णनाथा। वैराग्ययुक्त उपदेशिता होय सर्वथा निजज्ञान, एव वाचवाया उद्धवासी कृष्ण ब्रह्मज्ञान उपदेशी। शापनबादी ब्रह्मवेत्यासी हे ऋषिकेशी जाणतू, ब्रह्म उपदेशाची हातवटी उपदेशू जाणे जगजेठी। वैराग्य उपजवी उठा उठी, जेणे पडे मिठी निजतत्वी। नव्हता वैराग्य दारुण उपदेशू केला तो वृथा जाण। हे श्रीकृष्णाची जाण खूण वैराग्य विंदान बोलतू। पहिले उद्धवाच्या बोलासी अनुमोदन हे ऋषिकेशी, तेणे अन्वये सावकाशी ज्ञान वैराग्य त्यासी बोलतू। जो वेदांचा वेदवक्ता, जो ज्ञानियांचा ज्ञानदाता, जो तो श्रीकृष्ण म्हणे भाग्यवंता। ऐके निजभक्ता उद्धवा, जे तू बोलिलासी भावयुक्त, ते वचन तुझे सत्य सत्य। त्याची माझे मनोगत जाण निश्चित निर्धारे। माझी अवस्था जाश्वनिळा ब्रह्मादिदेवा सकळा, येथ आले होते मिळोनी मेळा। लोकपाळा समवेत येऊनी माझी घेतली भेटी, अपेक्षा जे होती पोटी। पुशिली माझ्या प्रणयाची गोठी, जेणे तुझ मोठी अवस्था। म्या वेगी यावे वैकुंठा, हे समस्तांसी उत्कंठा। आदी करून नीलकंठा सुरवरिष्ठा झालीसे। ज्या लागी ब्रह्मोनी प्रार्थिले, ते देवकार्य म्या संपादिले। अवतार नटनाट्य धरिले, ज्येष्ठत्व दिधले बळीभद्रा। ज्येष्ठ कनिष्ठ भावना
दोघा माझी नाही जाणा, कृष्ण आणि संकर्षणा, एकात्मता आणि जानशे. उरेल असे आमुचे कुळ, शाप शाप निर्दग्ध केवळ, अन्योन्य विग्रहे सकळ, कलह मूळ नासेल. भूमी मागोनी समुद्रापाशी, म्या रचिले द्वारिकेसी, मज गेलिया निजधामासी, तो सातवे दिवशी बुडविल. गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 7 ओवी क्रमांक 22. ऐके उद्धवा हित गोष्टी, म्या सांडिल्या आहे सृष्टी, थोडियाची काळापाठी. नष्टदृष्टी जन होती, अधर्म वाढेल प्रबळ, लोक होतील नष्ट मंगळ, ते अमंगळतेचे मूळ. ऐके समूळ सांगेन, मज नांदता ये सृष्टी, उघडू न शके दृष्टी, मज गेलिया पाठी. तो उठा उठी उठेल, कली वाढेल अतिविषम, ब्राह्मण माणसांडतील स्वधर्म, स्वभावे नावडे दान धर्म, क्रिया कर्म दंभार्थ. म्या सांडिलिया महितळी प्रबळ बळे वाढेल कळी, आजीच तुवा तिथी जे तत्काळी, जवजो कळी नातळे. कळी यातळेल जेव्हा, जनी धर्म वाढेल तेव्हा, कुविद्येच्या उठती आवा, सैंग दावा निंदेचा, न लभे स्वार्थाची कवडी, तरी करती निंदेच्या कोडी. ऐसी कलियुगी वस्ती कुडी, तुवा अर्थ घडी न राहावे, तम तू सर्वं परित्यज्यं, स्नेहं स्वबंधुषु मय्यावेशमना, सम्यक् दृग्विचरस्वगाम. उद्धवा तुया लागी येथोने निघावे वेगी, एकलाची अंगो वांगी, हिता लागी सर्वथा. धनधान्य समृद्धीसी, सांडावे स्वजन गोत्र जासी, भ्राता दुहिता निज भगिनीसी, स्त्री पुत्रासी तजावेत, स्नेहो ठेवून घरदारी. अंगे तू जरी निघालासी बाहेर, तरी तो त्यागूची कठीण भारी. अनर्थकारी होईल आधी समूळ स्नेहो सांडावा, पाठी अभिमानो दंडावा, वासना जटाजुट मंडावा, मग सांडावा आश्रमो. स्नेहो कैसनी सांडे, अभिमानो कैसेनी दंडे. हे तुझं वाटेल साकडे, तरी रोकडे पर्येसी, माझे स्वरूप जे सर्वगत, तेथे ठेवून या चित्त, सावधाने सुनिश्चित, राहावे सत निजरूपी. तये स्वरूपी चित्ता, निर्धारिसी धारणा करिता, निजभावे तन्मयता, त्रदुपता पावेल. भृंगी जड किटी मूढ, ध्याने तद्रूप होय दृढ. अभ्यासी काही नाही अवघड, तो अभ्यास गूढ विशद केला, माझे स्वरूप ज्ञान घन. ज्ञाता विजीव स्वये स्वज्ञान, या स्थिती करिता ज्ञान. सहजे जाण तद्रूप, तेथ साम्य समस्त, समत्व पावेल चित्त, तेणे समभावे निश्चित. तेथीचा तेथ राहावे, आधी गृहाश्रमा ते त्यागावे, मग म्या मनसी कोठे राहावे. ऐसे मानसील स्वभावे, ते विखी बरवेस पर्येसी. स्वरूप साम्ये समदृष्टी, समभावे विखरे सृष्टी. निवासस्थानाची आटाटी, सर्वता पोटी न धरावी. जेथ अल्पकाळ वसती घडे, त्या ठायाचा अभिमान चढे. वसती स्थान ऐसे कुडे, वस्तीचे साकडे सर्वथा न धरी. तू सर्वी सर्वगत होसी, सर्वाधार सर्वदेशी. ऐसा मी होऊन मज पावसी, न आलता येसी निजधामा. मज निजधामा न्यावे, होती पुशेल उद्धवे, ते निजबोध स्वभावे. स्वये केशवे सांगितले, न करिता उपाय स्थिती, सर्वथा नगडे माझी प्राप्ती. मग तू निज धामा प्रती, कैसा गती येशील. गरुडी वागुनी वेगेसी, न्यावे निज नामा म्हणसी. गती तेथ नाही पाखासी, गम्य गरुडासी ते नव्हे. सांडुनी उभय पक्षाशी, साधक पावती मद्रुपासी. भक्षाभिमानासे गरुडासी, गमन त्यासी नळे तेणे नव्हे. मनसी न्यावे घेवोनी खांदी, मज कांदाची नाही त्रिशुद्धी. तुझ न सांडिता हम बुद्धी, गमन सिद्धी तेथ नाही. न त्यागिता हम भावस्थिती, केल्या नाना उपायुक्ती. तेणे निजधामा प्रती नवे गती सर्वथा. जे जे देखसी साकार, ते ते जाण पाव नश्वर. तेची विखीचा निर्धार, करी साचार निज बोधे. यदि तं मनसा वाचा चतुर्भ्यां श्रवणादिभिः, नश्वरं गृह्यमाणं च विद्धि माया मनोमयम्. जे जे दृष्टी देखिले, ते ते दृश्वत्ते वाळिले. जे जे श्रवणा गोचर झाले, तेही वाळिले शब्दत्वे. जे जे वाचा वदे, ते ते वाळिजे जल्पवादे. वाचिक सांडविले वेदे, नेती शब्द लाजिला. जे जे संकल्पे आकळिले, ते ते कल्पित पै झाले. जे जे अहंकारा आले, ते ते वाळिले विजातीय. जे जे इंद्रिया गोचरे, ते ते जाण पानाश्वरे.
नित्यानित्य विचारे केले खरे निश्चित, तोही नित्यानित्य विवेक जाणपा निश्चित माईक. एवं मायामय हा श्लोक करी संकल्प सृष्टीते, जेवढा देखसी संसार तेवढा माईक व्यवहार. हा ओळख तू साचार धैर्य निर्धार धरोनी, जैसी स्वप्नची राणी व केवळ भ्रमची जाणीव, तेसैची जाणे सर्व भववैभव विलास. पुसं युक्तस नानार्थो भ्रमास गुणदोष भाक, कर्मा कर्म विकर्मेती गुणदोष धियो विदाह. परमात्मेसी जो विभक्त तो पुरुष बोल जया युक्त, त्यासी नानात्वे भेदू भासत, निजी निजत्व विसरोनी त्या विसराचे नि उल्हासे, मिथ्या भेदू सत्यत्वे भासे, त्या भेदाचे न्यावेशे अवश्य दिसे गुणदोषो, जरी भेदूच नाही तरी गुणदसो कैसा पाही, दिसावया ठावोच नाही शुद्धाचे ठाई सर्वथा. या लागी भेदाचा उद्भट्टी गुणदोष दृष्टी उठी, तेथे कर्मा कर्म त्रिपुटी भेद दृष्टी ठसावे. भेद थोर केले विषम कर्म कर्म विकर्म, जन्म मरणादी धर्म निज कर्म प्रकाशी. कर्मे विकर्मे नरकयातना, काम्य कर्मे स्वर्ग जाणा, कर्मेची करुणी कर्म मोचना समाधाना पाविजे. येथ म्हणती कर्म कोण अकर्माचे काय लक्षण, विकर्माचा कवण गुण तेही संपूर्ण परिसपा. काया वाचा अथवा मन करी जे तितुके कर्म जाण, सूक्ष्म स्फूर्तीचे जे भान ते मूळ जाण कर्माचे. मनसा वाचा देही सर्वथा कर्म बीज नाही, अकर्म म्हणी जे ते पाही, न पडे ठाई देहवंता. जे कर्मा वेगळे सर्वांगे, जेथ कर्म लविताही नगे, जे नव्हे कर्मठा जोगे ते जाण सवेगे अकर्म. विधी निषेध जोड पाडे, जेथ विशेष कर्म वाढे, विकर्म त्या ते म्हणणे धडे, थोर साकडे पैयाचे. कर्म सर्वसाधारण तेची विकारा ते पावले जाण, उठिले विधी निषेध दारुण, विकर्म जाणते म्हणीपे. जे विधीसी ना तुडे ते निषेधाच अंग चढे, करिता चुके ठाके विकळे पडे, तेही रोकडे निषिद्धिच. ऐसे कर्म विकारले ते विकर्म पदे वाखाणिले, एवं कर्मा कर्म दाविले विभाग केले तुझ लागी. जीवासी अविद्यक उत्पत्ती त्याची कर्मे अविद्यके होती, श्रीधर व्याख्यानाची युक्ती तेही उपपत्ती प्रेयसी. विद्यायुक्त जीव परम त्यासी नित्यक्रिया तेची कर्म, नित्य न करणे ते अकर्म, विकर्म ते निषिद्ध. ऐसी कर्मा कर्म विकर्मी त्रिपुटी, भेदानुरूपे वाढली सृष्टी, तेथे गुण दोष बुद्धीच्या पोटी. भेद दृष्टी वाढती अभेदी भेदू कैसा उठी, जेणे गुणदोषी नांदे दृष्टी विधी निषेधी पाडी गाठी, तेही गोठी परियेसी. पुरुष एकला एकू ऐसे, तोची मनोरथ पुरे पैसे, देयदाता ध्यान मिसे, वाढवी पिसे भेदाचे. तेथे नाना परीचे उपचार, पूजा सामग्री संभार, ऐसा एकपणी अपार भेदू साचार वाढवी. तेथ ध्येय उत्तम म्हणे जाण, ध्याता नीच होये आपण, तदंगे ध्यान गौण गुणदोष जाण वाढवी. ध्यानी गुणदोष विचित्र, देय म्हणे मरम पवित्र, ध्याता आपण होये अपवित्र, शौचाचार दोषत्वे. एवं ध्यानाची दृष्टी आपणची आपुल्या पोटी, गुणदोषाची त्रिपुटी भेददृष्टी वाढावी. ध्येय ध्याता ध्यान आगवाची आहे आपण, ते सांडोनिया जाण गुणदोष लक्षण वाढवी. उद्धवा हे अवघा सृष्टी, वाढिली जे भेदा दृष्टी, तेणे भेदे उठा उठी, कर्म त्रिपुटी वाढविली. जव जव भेदाचा जिव्हाळा, जव जव विषयाचा सोहळा, पाळी जय इंद्रियाचा लळा, तव तव आगळा संसारू, सापा पाजीचे पियुख, तेची परतोनी होय विख. तैसे इंद्रियादीचे जव जव संथोक, तव तव दुःख भोजीचे. तस्माद्युक्ते इंद्रिय ग्रामो, युक्तचित्त इंदम जगत, निक्षस्व वितत्मानात्मय्याधीश्वरे. या लागी इंद्रियाच्या द्वारी, विषयोने दावा चतुरी, जेवी विषय रांधिली क्षीरसागरी. सांडीजे दुरी न चाखता, घमघमित अमृत फळे, वरी सर्पे घातलिया गरळे, ते न सेविती कावळे, सेवी कळे निज धातू. सेवनी कळे निज धातू, तैसे सेविता विषयासी. कोण गुडी मुमुक्षासी, प्रतिपदी आत्मघातासी, अहर्निशी देखती आत्मघातू न देखिते, न तेशी
ते विषयी विषयो सेविती जैसे दिवा भीती मध्यरात्री असता गबसती मध्यानी तैसेची विषय सेवन मुमुक्षासी घडे जाण तेणे न चुके जन्म मरण आत्मपतन तयांचे मनसी प्राणियांची स्थिती विषयावरी निश्चिती विषय त्यागे केवी राहती ते सुगम स्थिती अवधारी असता इंद्रियाचा नेमू करी चित्ताचा उपरमू ऐसा दोही परिसुगमू उत्तमोत्तमो त्या त्यागू इंद्रिये असतू विषयावरी मनरी गो नेदी त्यावी तरी हाही त्यागू सर्वापरी योगेश्वरी बोलिजे मनासी विषयाचे बळ विषय ध्यासे ते चपळ नवे म्हणती ते निश्चळ ऐक समूळ तो पावो माझे स्वरूप सर्वगत मना बाहेरी आणि आत जेथ जेथ जाईल चित्त तेथ तेथ असे ते असे मज वेगळे जावयासी ठावो नाही पै चित्तासी स्वदेशी हो परदेशी अहर्निशी मजा अंतू ऐसे निजरूप संतत पाहता थोरावेल चित्त त्या चित्ता माझी आद्यंत पाहे समस्त हे जग अथवा जीवस्वरूप तुझे चांग त्या माझी पाहता हे जग जागची होईल तुझे अंग अति निर्भंग्य निश्चित चरे आणि अचरे लहाने का थोरे जीवरूपी सविस्तरे पहा निर्धारी हे जग मनसी जीव तू एकदेशी त्या माझी कैवे पहावे जगासी त्यासी ऐकत्या करी मजसी जैवी कनकेसी अहंकार चिंतिता किटकी भिंगुरुटी तेची ते हो न उठी तैसा तो उठा उठी होई निज दृष्टी निज तत्व हो का सैंधवाचा खडा पडल्या सिंधू माझी वाडा तो निथाके रे त्या वेडा तैसा तो रोकडा मी होसी जे थम्मी तुकडाचा भेद फिटोनी जाईल विशद परमानंदे शुद्ध बुद्ध मुक्त सिद्ध तू होसी ज्ञान विज्ञान संयुक्तम आत्मभूता शरीरानाम आत्मानुभव तुष्टात्मा नांतर राई विहन्यसे शास्त्रश्रवणे दृढज्ञान मननाभ्यासे होय विज्ञान या दोहीची जाणूनी खूण ब्रह्मसंपन्न तू होसी ऐसी या स्वार्थाचे निलवला आहे अविश्रम भजावे तुझे पाय मनसी ओढतील अंतराये त्यासी काय करावे सांडोनी दांभिक लौकिक तजोनिया फळाभिलाख जो मज भाजे भाविक विघ्न देख त्या कैसे त्याच्या विघ्ननाशासी देख करी चक्राची लखलख घेऊनी पाठीशी अचूक उभा सन्मुख मी असे या परी गा उद्धवा जो मज भजे निज भावा त्यासी विघ्न करावया देवा नवे उठावा मज असता एवं ब्रह्मसंपन्न जाही लियावरी आत्मा तुची चराचरी जंगमी आणि स्थावरी सुरासुरी तुची तू तुझ काही अणुभरी वेगळे नाही तेथ विघ्न कैसे काही तुझ्या ठाई बाधिल ब्रह्मादिकासी हो जाग्रासी त्या काळाचा तू आत्मा होसी पाठी थापटोनी ऋषिकेशी उद्धवासी सांगतू ऐसी बाधकता फिटली संकल्प कल्पना तुटली ब्रह्मानंदे पाहत फुटली वाट मोडली कर्माची ऐसा ब्रह्मानुभवी जो देख कर्म तेथे होय रंक वेद तयाचे सेवक विधी विवेक कामारी हे चिकिती सांगो काही मी त्याचा आज्ञाधारक पाही प्रतिष्ठिती जे जे ठाई तेथ पाही प्रगट तू वचन मात्रासाठी प्रगटलो कोरडे काष्टी दुर्वासा वाईला पाठी त्याही डिठी देखिले म्हणसी देव ज्याचा आज्ञादारू कर्म त्याचे होय किंकरू तरी ज्ञाते यथेष्टाचारू विषयी साचारू विचरती ज्ञात्यासी स्वेच्छा विषयाचरण सर्वता न घडे गा जाण तेही विषयीचे लक्षण सावधान परियेसी ज्यासी दग्धपट अभिमान मिथ्या प्रपंचाचे भान मृषा विषयाचे दर्शन विषयाचरण त्या नाही जयासी प्रपंचाची आवडी विषयाची अति गोडी यथेष्टाचरणाची बोडी पडे साकडी तयासी ज्ञातयाच्या ठाई सत्यत्वे विषयो नाही मा भोगावया काही अभिलाषी पाही तो होईल आता ज्ञातयाचे कर्म ऐक सांगो त्याचे वर्म नाताळता मनोधर्म क्रियाकर्म आचरती दोषबुद्ध्यो भयाती तो निषेधानं निर्वर्तते गुणबुद्ध्याच विहितं न करोति यथार्भकाः गुणदोषातीत ज्ञाता तो निषेधी न वर्ते सर्वथा परी भ्यालपणे चित्ता नाही तत्वता तयासी तो विहिततही कर्म करी येथ गुणत्वे बुद्धी न धरी कुलाल चक्राची ये परी पूर्वसंस्कारी वर्तत संकल्पु नाही वृत्ती हेतू स्प्रेना चित्ती ऐसे कर्म द्याते करीती शरीरस्थिती केवळ
तेथ सत्कर्म सिद्धी गेले, तेणे फुगे ना म्या केले. सथवा माझारी विकळ पडिले, तेणे तग मग मगिले पण नाही. निद्रता मागे बैसला वागू, अथवा पुढे आला स्वर्ग भोगू. त्यासी नाही राग विरागू, तैसा लागू ज्ञाताचा गुणदोषी. चित्तवृत्ती सांडोनिया सहज स्थिती, बाळके जेवी क्रीडती तैसी स्थिती ज्ञाताची. अभिमाने कर्मप्राप्ती, त्या अभिमानाते त्यागती. मग निरभिमाने केवी वर्तती, कर्मस्थिती त्या न घडे. ऐसा विकल्पू जरी करिसी, ते स्थिती न कळे इतरासी. निरभिमानता स्वानुभवेसी, केवी येरासी कळेल. देह प्रारब्धाचे निमळे, स्वभावे सर्व कर्मी चळे. तेथ अज्ञाचे निबळे, अभिमानू खवळे मी करता. तेथ गुरुवाक्य अनुवृत्ती, अभ्यासुनी यथा निगुती. अज्ञाने सहित निरसिती, अभिमान स्थिती निजबोधे. शेष प्रारब्धाचे निमळे, निरभिमाने देह चळे. ज्ञाते कर्म करीते सकळे, जाण केवळ शरीरे कर्म होती. तीच हेतुक बोली जेती, अर्भक दृष्टांते उपपत्ती. हेची स्थिती सांगितली. निरभिमानाची लक्षणे कृष्ण उद्धवा ते ऐक म्हणे. एरू आनंदला अंतकरणे, सादरपणे परिसतू. सर्वभूत श्रू शांतो, ज्ञान विज्ञान निश्चय. पश्यं दातात्मक विश्वं न विपद्यते वै पुन्हा. पहिले शास्त्र श्रवणे ज्ञान, तदनुभवे होय विज्ञान. ऐसा ज्ञान विज्ञान संपन्न, निरभिमानतोय साचची निरभिमानता. जरी आली होय हाता, तरी शांती तेथ सर्वथा. उल्हासता पै पावे, दातुनी निश्चय होणे. का दात जाऊनी सहाणे, ते शांती ऐसे कोण म्हणे. आक्रोशपणे सहा तू, शांती म्हणजे ते ऐसी. सागरी अक्षोभता जैसी, चढवोट नाही तिसी. सर्वदेशी सर्वदा, नाना सरितांचे खळाळ. आणून घालती समळ जळ, तो तिळ भरी नव्हे डळूळ. अति निर्मळे निजांगे, तैसी नाना भूत विषमता. स्वार्थ विरोधे अंगी दादळता, पालटू नव्हे ज्याच्या चित्ता. ते जाण सर्वथा निज शांती, ऐसी शांती ज्याची देखा. तोची सर्वभूतांचा सखा, आवडता सर्व लोका. सद्रुह तो का सर्वांचा, नवल सख्यत्वाची परी. सर्वस्वदे निजमेत्री, स्वार्थी वंचनार्थ न करी. कृपा पात्री उपदेशू, अतर्क त्याची पाहती दिठी. मुद्रपे देखे सकळ दृष्टी, जगासी मज भिन्न गाठी. निज दृष्टी बांधली, मग तो जेऊ ते पाहे. ते उता मीची दया तया आहे, तो जरी माते न पाहे. ते न पाहणे होये मीच त्याचे, त्यासी पाहती जे दिठी. ते मीची होये जग जेठी, ऐसी तया मज एक गाठी. सकळ सृष्टी समवेत, अवघे जगची मी होय. तेव्हा तो मी हे भाष जाये, ऐसा तो मज माझी समाये. समसाम्य समत्वे, सांडोनिया मनोधर्म. ऐसा ज्यासी मी झालो सुगम, त्यासी पुढती कैसे जन्म. दुःख दुर्गम ज्याचे नि, मातेच्या उदर कुहरी. रजस्वलेच्या रुधिराम माझारी. पित्याचे नि रेतद्वारी, गर्भसंचारी संसरण. जे मातेच्या उदरी, जंतुनाकी तोंडी उरी शिरी. विष्ठामूत्राचे दाथळी, नवमासवरी उकडी. जे जठराग्नीच्या तोंडी, घालून गर्भाची उंडी. उकडुनी पिंडी, गर्भगांडी घडी जेती. ते गर्भीची वेदना, नाना परीची यातना. नको रघुनंदना, चिळसी मना येतसे. अवघ्यांच्या शेवटी प्रसूती वातू जो वाटी. सर्वांगी वेदना उठी, योनी संकटी देह जन्म. ऐसे अपवित्र जे जन्म, ते न पवतीचे नरोत्तम. जिही ठाकिले निजधाम, ते पुरुषोत्तम समसाम्य. मी सता पाठी पोटी, त्यासी काईशा जगल्म गोठी. कळी काळा ते नाणती दिठी, आले उठाउठी मद्रुपा. जेथ जन्म नाही झाले, तेथ मरण न लगताची गेले. ऐसे भजोनी माते पावले, भजन बळे मद्भक्त. कृष्ण उद्धवा ते तापटी, म्हणे वेगे उठी. हेची हातविसी हातवटी, जन्म तुटी तेने होय. जैसे मेघमुखीचे उदक, वरीच्या वरी झेलती चातक. तैसे कृष्ण वचनासी देख, उद्धवे मुख पसरिले. का चंद्रकिरणी चकोर, जेवी अत्यंते सादर. तेवी उद्धवाचा आदर, दिसे थोर हरी वचनी. हो का पक्षणी देखोनी पिले, जाणोनी चऱ्याचे वेळे. सांडोनिया अविसाळे मुख
कोवळे जेवी परिसरी तेवी देखोनी कृष्णमुख उद्धवासी अत्यंत हरिस्व श्रवणाचे मुख देख कृष्ण पियुख सेविती. श्री शुकवाच इत्यादिष्टो भगवता महाभागवतो नृप उद्धवा प्राणिपत्याह तत्त्वजिज्ञासू रच्युतम. शुक म्हणे कौरवनाथा कृपा उपजली भगवंता उपदेशिले महाभगवता ज्ञानकथा निजबुधू ते ऐकोनी उद्धव श्रवणी थोर उठी थाव कैसे बोली ज्ञान गौरव अपूर्व श्रीकृष्ण श्रीमुखे सांगे कोड ते निरूपण अति गोड जीवी उठली श्रवण चाड नुल्लोंगी बीड देवाची आवडी कळवळे चित्त घाली साष्टांग दंडवत हात जोडोनी पुसत प्रेमळ भक्त उद्धवाच योगेश योग विन्यास योगात्मन योग संभव नियश्रेय सायमे प्रोक्त्यास संन्यास लक्षणा. ऐके योगीच्या सोगपती योग्यांचा ठेवा तू श्रीपती योगी प्रगट तू गोगमूर्ती योग उत्पत्ती तुझपासी मज मोक्षासी कारण त्यागू संन्यास लक्षण बोलिलासी तो अति कठीण परमदारुण हा त्यागू त्यागायोम दुष्करो भुवन कामानां विषयात्मभि सुतरां त्वयि सर्वात्मन भक्तैरिति मे मती. पाहता त्या त्यागाची रीती मज तव तर धरू का श्रीपती मग इतरांची येथमती कवण्या स्थिती होईल कामू जयाच्या चित्ती विषयी आसक्तिमती त्यासी त्या त्यागाची गती नवे श्रीपती सर्वथा तुझी कृपा जव नवे तव तो भक्ता केवी करवे त्यागू बोलिला जो देवे तो सर्वांसी नवे सर्वथा तू सर्वात्मा सता हृदयी चित्त प्रवेशाना तुझे ठाई ते आवरिले असे विषयी नवलकाई सांगावे ऐसे प्रपंची आसक्त या लागी विमुख झाले अभक्त त्यासी त्यागू नवे हा निश्चित चित्त दृश्चित सर्वदा त्यागू का नव्हे म्हणसी ते परीस का ऋषिकेशी कठीणत्व ते त्यागासी ते तुझपासी सांगेन सोहम महामिती मूढमिती विरगाढ स्वमान्मया विरचितात्मनि सानबंधे तत्त्वंजसा निगदन्ति भक्ता यथाहं संसाधमायि धयामि भगवन्नुषादयि भृत्यं तुझी माया विचित्रोपाधी शरीरे केली आत्मबुद्धी आत्मीये शरीर संबंधी विपरीत सिद्धी वाढली मी माझे वाढले गाढ तेणे मती झाली मूढ गृहासक्ती लागली दृढ त्यागू अवघड या लागी ऐसी ही बुद्धी विवळे अप्रायासे तत्वाकळे तैसी कृपा की जे रावळे दास गोपाळे उतारावया ऐके गा पुरुषोत्तमा निजदासा फुल्याम्मा सोडवी गा संसार श्रमा आत्मया रामा श्रीकृष्णा तुझ सांडूनी ऋषिकेशी पुसो जावे आणि का पासी ते नये माझिया मनासी विषयी सर्वांसी व्यापिले. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. अध्याय 7 175 पर्यंत झालेले आहे. 176 पासून सुरुवात करते आहे. 341 पान. पुसो जावे ब्रह्मयासी तो गुंतला सृष्टिकर्मासी प्रजा उत्पत्ती मानसी अहर्निशी चिंततू जो आपुल्या निज स्वभावी सदा संसार वाढवी तो केवी संसार तोडवी केले न बुडती सर्वथा वाडो नेदी संसारी कोपू आला प्रजापतीसी शापू दिधला नारदासी ब्रह्म उपदेशी म्हणोनी ऐसे संसारी आसक्त नित्य संसारयुक्त त्यासी पुसो न मनी चित्त जाण निश्चित श्रीकृष्णा पुसो जावे ऋषींप्रती तव ते सदा आपमती आपुले मत प्रतिष्ठिती अन्यथा देती शापाते जीवी धरोनी अर्थासक्ती शिष्या ते उपदेशिती विषयो धरुनिया चित्ती जीविका वृत्ती उपदेशु गुरुसीच विषयासक्ती तेथ शिष्यासी कैसी विरक्ती ऐशियासी जे पुसती ते भ्रंशती स्वार्था ते
सत्यस्वरूप स्वप्रकाश आत्मा तू अविनाश युक्ती प्रयुक्ती उपदेश विकल्प निरास जाणसी ब्रह्मज्ञानाचा वक्ता तुझ वेगळा श्रीकृष्णनाथा न दिसेगा सर्वथा मज पाहता त्रिलोकी एव आत्मा तू तत्वता तुची आत्मज्ञानदाता आत्मबोधी संस्थापिता कृष्णनाथ तू एको या लागे जी यादवपती नित्य शुद्ध पवित्र मूर्ती तुझ माया मोहे नातळती पवित्र ख्याती या लागे गोवळांचे उच्छिष्ट कवळे जासी पवित्रता न मिळे तेणेची उच्छिष्ट बळे गोवळे सकळे तारिली प्राणे शोषिले पुतनेसी तरी पवित्रता अधिक कैसी तेणेची उद्धरिले तिसी दोषे दोषांसी तारकू करुणी कालिय मर्दन मर्दिला त्याचा अभिमान तरी मेळेना पवित्रपण निर्विषे जाणतारिला रजक अपवित्र अत्यंत आतळे तया अद्धपात त्यासी मारुनिया निश्चित केला पुनीत सायुज्या करुणी गोपिकांसी निंद्यकाम तेणे त्या केल्या नित्य निष्काम तेची पवित्रता अनुत्तम सायुज्य धाम पावल्या करिता सुकर्म कुकर्म ज्याची पवित्रता अनुत्तम या लागी नामे पुरुषोत्तम अकर्तात्म निजबोधे जो आकळे गुणा आतू त्यासी ते गुण करीती प्रांतो त्या गुणांसी तुझ माझी अंतू या लागी तू अनंतू सर्वथा देशकालता पार तुझ न करवेची साचार या लागी अनंत तू अपार श्रुतीसी पार न कळेची तुझ म्या करावी विनंती किती यावे काकुळती तू हृदयस्थ ज्ञानमूर्ती जाणता त्रिजगती तू एकू ज्ञान अज्ञान माया शक्ती ईश्वराधीनगा असती त्या ईश्वराची तू ईश्वरमूर्ती सत्यकीर्ती तू श्रीकृष्णा तू सर्वांचा नियंता सर्व करुणी अकर्ता ऐसा ईश्वर तू कृष्णनाथा भोगुनी अभोक्ता तू एकू देशत कालत स्वभावेसी नाशन पावे ज्या स्थानासी तेथीचा तू निवासवासी पूर्णांशी अवतारू नराचे अविनाश स्थान या लागी तो नारायण तुझे निजीवासी चळण वळण चाळकपण तुझ पाशी ऐसा ईश्वर तू आपण नरसखा नारायण युद्ध समयी अर्जुनासी जाण ब्रह्मज्ञानत्वादिदले दारुण होता संग्रामासी पावो युद्धासी तेव्हा ब्रह्मज्ञान सांगसी निज सख्यासी अर्जुना ऐसा कृपाळू तू नारायण या लागी तुझ आलो शरण त्रिविध तापे तापलो जाण दुःख दारुण संसार म्हणजे अंधकूप माझी कामक्रोधादी दुष्ट सर्प निंदा स्पर्धा काटे अमूप दुःखरूप मी पिडिलो तेथ पडली या पाठी ब्रह्मद्वेषाचा शूळपोटी भरला जी उठाउठी तेणे हिमकुटी हो तुसे तेथून निघावया त्रिशुद्धी उपावे न दिसेगा निजबुद्धी कृपाळुवा कृपानिधी आत्मबोधी मज काळी भूत संचरलिया पाठी सुटती जल्पवाद गोठी त्या ते गुणिया पाहो निधीठी अक्षता त्राहाटी मंत्रोनी पाहता पांचभौतिक संसारू सहजे झाला असे थोरू माझे झोंबलासे कृष्ण वियोग खेचरू उद्धवले करू झडपिले मिसे उद्धवाची झडपणी अहम मैसा सुर लागला जनी त्यासी करावया झाडणी कृष्ण गुणी चालिला तेथ झाडणी लागी आता यदू अवधूत संवाद कथा त्याची मंत्रुनी मंत्राक्षता होय झाडिता श्रीकृष्ण
श्रीकृष्ण म्हणे उद्धवासी, सावध होई निज मानसी, येऊनिया मनुष्य लोकासी, आपणासी उद्धरिती. पाहता यया परमार्था, साह्य नवे माता पिता, पुत्र भ्रात दुहिता कांता, साह्य सर्वता हे नवती. साह्य परमार्था नवे व्याही, शेखी साह्य नवे जावई, आपण साह्य पाही, जो निज देही विवेकी. मुमुक्षु मार्गीचे सज्ञान, लोक तत्व विचक्षण, विचारुनी कार्याकरण, स्वबुद्धी जाण उद्धरले. नित्यानित्य विवेके, अनित्य सांडिती त्यागमुखे, नित्यते यथा सुखे, हित संतोखे अंगीकारिती. नित्यत्वे जे उरले जाण, ते स्वरूप माझे चिद्घन, तेची साधकांचे साधन जाण, अनन्यपणे चिंतिती. भाविता माझी दृढ भावना, मीची ते होती जाणा. कीटकी भृंगीची या खुणा, आपणिया उद्धरती. पश्वादी योनीच्या ठाई, हिताहित ज्ञान असे पाही. महापुरुषाच्या पुरुषदेही, ज्ञान पाही स्फुरद्रूप. जे कर्म करीतो मी देही, तेणे तरी नकी नाही. हे ज्याचे त्याचे ठाई, स्फुरद्रूप पाही कळतसे. सांडुनी अशुभ वासना, जो न करी विषय कल्पना, तो आपुला गुरु आपण जाणा. नरक यातना चुकविली, जो कंटाळला जन्मगर्भासी, मरमरो उबगला मरणासी. आधी लागली मानसी, जन्म मरणासी नासावया. आवडी नुपुजे श्रीपुत्रांसी, निद्रा न लागे अहर्निशी. काळे ग्रासले आयुष्यासी, निज हितासी न देखिजे. तुझीच तुझसी देखता, काळे गिळिली बाल्यावस्था. तारुण्याचा ग्रासिला माथा, वार्धक्या भवता लागला असे. केवळ वार्धक्याचा जरंगा, त्यासीही काळू लागला पैगा. आयुष्य व्यर्थ जातसे वेगा, हा निज नाडू जगाकडे ना. क्षणक्षणा काळू जातसे व्यर्थ, काही न साधे जी परमार्थ. जन्म मरणाचा आवर्त पुढे अनर्थ, रोकडा. स्वर्ग नरक कर्म ब्रह्म, चहू प्राप्तीसी मनुष्य धर्म. या लागी तज्जुनी पापकर्म, मोक्ष धर्म धरावा. नरदेह मोक्षाचा वाटा, वृथा जातसे कटकटा. हृदयी आधी लागला मोठा, विषय चेष्टा विसरला. प्रत्यक्ष लक्षणे अनित्य, संसारू दिसे नाशवंत. या लागी जो नवे आसक्त, होय विरक्त इहभोगी. याची परी अनुमाना, परलोक भोग भावना. आतळो नेदी मना, नश्वर पतना जाणोनी. कै कृपा करील गोविंद, कै तुटेल भवबंध. कै देखेन तो निजबोध, परमानंद जेणे होय. धाव पावगा श्रीहरी, कृपा करी दिनावरी. मज उद्धरी भवसागरी, भक्त कैवारी श्रीकृष्णा. जैसी जीवना वेगळी मासोळी, तैसा बोधा लागी तळमळी. प्रेम पडी भराच्या मेळी, देहन सांभाळी सर्वथा. एक नेणोनी नरदेहा मुकले, एकी नवे म्हणोनी उपेक्षिले. एक ज्ञान गर्वे गिळिले, एक भुलले विषयार्थी. एक साधनाभिमाने ठकिले, एक करू म्हणता गेले. एक करिता अव्हाटा भरले, करणे ठेले तैसेची. जरी विवेक कळला मना, तरी न तुटती विषय वासना. तेणे संतप्त होऊनी जाणा, नारायणा चिंतितू. कृष्ण म्हणे उद्धवासी, स विवेक वैराग्य असे ज्यासी. तोची आपुला गुरु आपणासी, विशेषेसी जाणावा. त्याची निज बुद्धीसी, मीची विवेकू प्रकाशी. तो स्वये जाणे निज बोधासी, निज मानसी विवेके. ज्यासी जैसा भावो, त्यासी मी तैसा देहो. ये अर्थी संदेहो, उद्धवा पहा हो न धरावा. उद्धवा येथ केवळ
पाहिजे निजबुद्धी निर्मळ, तरी आत्मबोध तत्काळ होय सफळ सर्वथा. एव वैराग्ये पूर्णभरित धीर पुरुष विवेकयुक्त, सांख्ययोग विवंचित निजी निज प्राप्त तत्काळ. नरदेही विवेक वसे निज रूप पावले पावले कैसे, जे सर्व शक्तियुक्त असे ते सावकाशे देखती. जे प्रसवे सर्व शक्ती ते सर्व शक्ती शक्तिदाते. जे नातळे सर्व शक्ती ते त्या स्वरूपा ते पाहताती. उद्धवा काय सांगो गोष्टी, बहुत शरीरे सृजिली सृष्टी. मज नरदेही आवडी मोठी, उठा उठी मी होती. केली एकचरणी शरीरे दोपायांची अपारे. ती पायांची मनोहरे अतिसुंदर चतुष्पदे. सर्पादी योनीच्या ठाई म्या चरणची केले नाही. एके चालती बहुपायी केली पाही शरीरे. ऐशी शरीरे नेणो किती, म्या निर्माण केली एक क्षिती. मज कर्त्या ते नेणती मूढमती या लागे. मज कर्त्याची प्राप्ती होआ वया लागी निश्चिती. श्वासे प्रकाशोनी ज्ञानशक्ती, पौरुषी प्रकृती म्या केली. जेणे देहे मज पावती, त्या देहाची मज अतिप्रीती. या लागी श्रुती नरदेह वर्णिती, देव वांछिती नरदेहा. ऐशी नरदेहाची प्रीती, कृष्ण सांगे उद्धवा प्रती. येणे शरीरे मज पावती, नाना युक्ती विचारे. येऊनी नरदेहा प्रती, कर्त्याची गवेषणा जे करीती. जो मी ईश्वर त्रिजगती, उत्पत्ती स्थिती संहरता. बुद्धियुक्ती विवेक करणे, ते जडे प्रकाशपणे. त्याचाही मी प्रकाशकू म्हणे, येणे लक्षणे लक्षिती. ऐशा नाना परिचानुमाना, मी तव वश नवे जाणा. जे लक्षिती सांडोनी अभिमाना, साक्षातपणा ते येती. ज्याची आशा होय निराश, तोची ब्रह्म पावे सावकाश. तेणे कळी काळावरी कास, जाण अवश्य घातली. मुख तव स्वतः सिद्ध असे, ते निर्मळ आरिसा दिसे. तेवी बुद्धीचेनी विवेक वशे, आत्मा भासे नरदेही. येची विखीचा इतिहास जाण, तुझ मी सांगेन पुरातन. यदु अवधूत संवाद लक्षण, ज्ञान साधन साधका. हरिके म्हणतसे गोविंदो, उद्धवा मुचा पूर्वज यदू. तेणे ब्रह्मज्ञानासी संवादो, केला विशदू अवधूतासी. राजा यदू म्हणसी कैसा, शास्त्रसृष्टीचा सूर्यो जैसा. राजा चंद्राच्या प्रकाशा, निज तेजवशा लोपितो. तेणे गुरुची लक्षणे ऐकता, सायुज्य मुक्ती आली हाता. ते हे पुरातन कथा, तुझ मी आता सांगेन. कोणी एक अवधूतू, निज तेजे प्रकाशवंतू. ब्रह्मानंदे डुल्लतू, यदूने येतू देखिला. त्या अवधूताचे लक्षण यदू निरीक्षी आपण. देखिले ब्रह्मसूत्रधारण, होय ब्राह्मण ब्रह्मवेत्ता. ऐसा तो अवधूतू, निर्भय निशंक वर्ततू. यदू न्याहाळिले होता जातू, देखिला वनातू सन्मुख. आतुला प्राण तत्वता, बाहेर रिगो नेदी सर्वथा. स्वभावे प्राणापान समता, झाली न धरिता धारणा. नवलतयाचे पाहणे, दृश्य दृश्यत्वे देखो नेणे. झाला निर्वांगे देखणे, देखणेपणे पाहातसे. मी एकू वनी वसता, हेई नाठवे त्याची चित्ता. झाली सर्वत्र सर्वगत तथा समसाम्यता समत्वे. कर्म कार्य करता जाण, अवगा जाहला तो आपण. क्रियेने वाहून या आण, निंबलोण जीवे केले. देहाची माथा ठेविली होती अहंता. ते देह मिथ्यात्व पावता, समूळ अहंता पळाली. नित्यानित्य होमद्वारे, ब्रह्माग्नी प्रज्वळला एकसरे. जाळुनी आश्रमांची चारी घरे, केले खरे निराश्रमी.
त्या आश्रमा माझी होती. शास्त्र श्रवण विधिवाद पोथी, ते जळाली जी निश्चिती. भस्म हाती न लगेची, विधी निषेध पैजा. जळाली पंचायतन देवपूजा, होता संचित क्रियमाण पूजा. तोही ओजा जळाला, या परी तो अवधूतू. ब्रह्मानंदे जी डुल्लतू, निज सुखे वेल्लावतू. देखिला येतू यदुराये, संकल्प विकल्प रहित. शुद्ध सर्वांगी विभूत, या लागी बोलीचे अवधूत. एरवी विख्यात ब्राह्मणो, सभोवता समस्तू. प्रपंच निजबोधे असे धृतू. या लागी बोलीचे अवधूतू. एरवी विख्यातू ब्राह्मणू, अहम धुई तो अवधूतू. तोची योगी तोची पुनीतू, जो का अहंकारग्रस्तू. तोची पतितू जन्मकर्मी, वार्धक्य यावे देहासी. तव देहपण नाही देहापासी, रिगमू नवेच जरेसी. तारुण्यासी ते मूळ, आणि कही त्याची लक्षणे. नीच नवा बोधू मेळो नेणे, भोगीजे नित्य नूतनपणे. परम तारुण्ये टवटवला, निजबोधाची सत्ता. द्वैत जिंतिले तत्वता, ऐसा निशंकू विचरता. भय सर्वथा त्या नाही, ऐसी लक्षणे निर्धारिता. अवधूत निजबोधे पुरता, यदुसी उपजली विनीतता. श्रद्धा सर्वथा निवार, करुणी साष्टांग दंडवत. अति नम्र श्रद्धायुक्त, हात जोडणी पुसत. प्रसन्न चित्त रायाचे, अपूर्व बुद्धी हे स्वामी. तुमचे ठाई देखो आम्ही, जे न लभे यमनियमी. कर्मी धर्मी आचरता, दिसतोसी सर्वार्थी कुशळ. परी काही न करुणी निश्चळ, अकर्तात्मबोधे तू केवळ. जैसे बाळ अहेतुक, तू बाला ऐसा वर्तसी. परी बालबुद्धी नाही तुझपासी, सर्वज्ञ सर्वथा होसी. ऐसे आम्हासी दिसतसे, येऊनिया या लोकासी. पाऊनिया नरदेहासी, सार्थकता तुझ्या ऐसी. आणि का पाशी न देखो, प्रायेशायी लोकी लोक. धर्म अर्थ काम कामुक. येची विखी ज्ञान देख, आवश्यक करिता ती. आम्ही स्वधर्म करितो म्हणती, स्नान संध्येची कीर्ती मिरविती. शेवटी गायत्रीचे फळ देती, अर्थप्राप्ती लागोनी. वेदोक्त आम्ही करितो याग, संस्थापितो वेदमार्ग. शेखितो करती जीविका योग, स्वर्ग भोग वांछिती. एक म्हणती आम्ही स्वकर्मक, कुश मृत्तिका नाशिती उदक. समयी आलिया याचक, इवलीसी भीक न घालिती. दांभिक वाढवावया स्फिती, वैष्णव दीक्षा अवलंबिती. देवपूजा जळफळीत दाविती, शंख लाविती दोहाती. आयुष्यदानी पुण्यपुरुष, आम्ही चिकित्सक अहिंस. स्थावर जंगम जीवन अशेष, मारुनिया यश मिरविती. यश वाढवावया कारण, तुळा पुरुष करीती दान. देहो मूत्रविष्टे परिपूर्ण, धन त्या समान जोखिती. परी परमार्थाची या चाडा, कोणी वेचिना कवडा. भूल कैसी पडली मूढा, स्वार्थ रोकडा विसरले. पूर्वी अदृष्टी नाही प्राप्ती, ते श्रीकामा उपास्ती करीती. श्रियेच्या स्वामी श्रीपती, त्या तेन भजती अभाग्य. लक्ष्मी विश्वगुरु हरीची पत्नी, ती ते जो तो राखे
अभिलाषुनी नेदिती हरीची हरी लागोनी त्या ते पतनी हरी पचवी रोगत्यागे आयुष्य मागती या लागी सविता उपासिती देहो नश्वर हे नाठवे चित्ती पडली भ्रांती निजपदा एव आयुष्य यशस्वी कामी समस्त भजता देखो आम्ही परी नवल केले तुवा स्वामी परब्रह्मी निजबोधू विषय बळ अलौकिक मिथ्या भ्रमे भ्रमले लोक ज्ञान साधने साधुनी देक विषय सुख वांछिती वेदांत वार्तिक वाक्स्फूर्ती अद्वैत ब्रह्म प्रतिपादिती शेखी पोटासाठी विकिती नवल किती सांगावे एक म्हणविती योगज्ञानी वायू धारणा दाविती जनी टाळी लावली बैसती ध्यानी जीविका मनी विषयांची ऐसे विविदिशा लोक साधने साधुनी झाले मूर्ख तुहा केले जी अलौकिक आत्मसुख साधिले ऐसे स्वामी अवधूता तुवा तृणप्राय केले जीविता तुच्छ करोनी लोका समस्ता निजात्महिता मिनलासी निजानंदे निवालासी अंतरी शीतळ झालासी ऐसे दिसता हे आम्हासी उपलक्षणेसी परियेसी सुरू सर्वज्ञ ज्ञाता तू होसी ते ज्ञातपण दिसो न देसी काही करसी ना वांछिसी जडत्वे दाविसी निज शांती सर्वथा उगा अससी परी तू अंगे विकळ नवसी अंगी अव्यंगू दिसतोसी स्वरूप रूपेसी शोभितू ज्ञान एकलेपणे ठेले दुजे निवीण परदेशी झाले ते तुझ माझी सामावले आलागी आले कवीपद करणी झालासी अकर्ता हेची तुझी थोर दक्षता ब्रह्मरसे रसाळ बोलता चवी अमृता येकैची ब्रह्मरस तू प्यालासी ब्रह्मानंदे मातलासी जगी उन्मत्त झालासी दृष्टी नाणीसी कोणाते सदा सावध निज रूपेसी या लागी माझे तुझे न म्हणसी तेची पिसे पण तुझ पाशी दिसे जगासी सर्वथा निजबोधे तृप्त झालासी परमानंदे निवालासी तीही लक्षणे तुझ पासी निर्धरेसी दिसताती कामलोभदा वाग्नी माझी जडता लोकतिनी देखत असोजी नयनी वेगळा कोणी दिसेना ते दावाग्नी माझी असता तू न पोळसी गा अवधूता नवल तुझी अक्षोभ्यता नकळे सर्वताम्हासी वणवा जळे दोन्ही थडी गजे गंगाळ जळी दिदली बुडी त्यासी न लागती तापाच्या ओढी तैसे निरवडी तुझ देखो ऐशी द्वंद्वे तुझ नातळती दृढ राहिलासी ब्रह्मस्थिती काही एक करीन विनंती कृपामूर्ती दयाळुआ तू ब्रह्मवेत्ता ब्राह्मण निजानंदे परिपूर्ण त्या आनंदाचे कारण विशद करून सांगावे तू देही वर्तसी विदेह स्थिती तुझ विषय आतळू न शकती हे अलिप्तपणाची प्राप्ती कवण्या रीती तुझ झाली तुझ नाही रायाची भीड न करिसी धनवंताची चाड दीन वचन मानिसी गोड पुरविसी कोड निजबोधे ऐसा केवळ तू कृपाळू आर्तबंधू दीनदयाळू निजात्म भावे तू केवळू भक्तवत्सलू भावार्थे ऐसा यदूचा संवादू आवडी सांगे गोविंदू उद्धवासी म्हणे सावधू हृदयी बोधू धरावा श्रीमुखे श्रीकांत यदूचे भाग्य वर्णित ब्राह्मण भक्त सत्वयुक्त बुद्धिमंत श्रद्धाळू
भगवत भाग्ये भाग्यवंतू यदुसी भेटला तो अवधूतू त्यासी होऊनी अति विनितू असे विनवितू निजहिता मृदू मंजुळ वचनी प्रार्थिला मधुपर्क विधाने पूजिला अवधूत ती संतोषला बोलता झाला निजमुखे क्षीरसागर उचंबळला की कृपेचा मेघ गर्जिनला दे निज सुखाचा वाधावा आला तैसे बोलिला ब्राह्मणो एके राजया चुडामणी यदुकुळदीप दीनमणी धन्य धन्य तुझी वाणी निजगुणी निवविले राजा आणि सात्विकू सिद्ध लक्षणे लक्षकू पृथ्वी माझी तुची एकू न दिसे आणिकू सर्वथा सुंदर आणि सगुण उत्तमोत्तम केला प्रश्न पुसले निजानंद कारण ते यथार्थ जाण सांगेन गुरुविण आत्मप्राप्ती सर्वता न घडे गा नृपती ते गुरुही मी तुझ प्रती यथा निगुती सांगेन निज बुद्धीच्या विवेकस्थिती बहुत गुरु म्या केले असती जे जे सद्गुण म्या देखिले भूती ते ते स्थिती तो गुरु बुद्धीने अंगीकारिले गुणा निज धैर्य धरिली धारणा तेणे मी मुक्त झालो जाणा स्वेच्छा अटणा करीतसे संसारू तरावया मुख्य सद्बुद्धिगाराया रिगमू नाही आणि का उपाया व्यर्थ कासया सिणावे सद्बुद्धी नाही ज्यापासी तो संसाराची आंदणी दासी उसंत नाही अहर्निशी दुःख भोगासी अनंत सद्बुद्धी नाही हृदय भुवनी तेथ वैराग्य नुपुजे मनी मा तो हो तरेल कैसेनी विवेक स्वप्नी न देखे वैराग्याचेनी पडिपाडे ज्यासी सद्बुद्धी सापडे तेथ संसार कोण बापुडे घाये रोकडे विभांडी आधी संसारू एकू असावा मग तो खटाटोप नसावा तो रिघाला विवेक गावा त्यासी तेव्हा तो नाही संसार नाशासी मूळ शिष्य प्रज्ञाची केवळ तिचे झाल्या अढळबळ होये मृगजळ संसारू जे मी गुरु सांगेन म्हणे जे ते निज प्रज्ञेचे निलक्षणे येया देय उपायपणे घेणे त्यजणे सविवेके हेची मराठिया भाका सांगेन ते सावध ऐका जेणे शिष्याचा आवाका पडे ठाऊका प्रत्यक्ष एक प्रज्ञेची लक्षणे सांगेन दृष्टांतपणे सूप चाळणी रांधणे घेणे त्यजणे विवेके चाळणी माझी जे जे पडे सूक्ष्म निजतत्व तळी सांडे उरती गुणदोषांचे खडे करीती बडबडे खडबडीत ऐसी जे अवस्था ते त्यागावी सर्वथा भ्रंशू होईल स्वार्था ते राखता त्रिशुद्धी सुपाची दशा ते ऐशी त्याची रजकण बुसासी न निडारल्या निज बीजासी निज हृदयसी राखत स्वये वैराग्यतापणे ते दशा रांधणे वणे अपक्वासी परिपक्व करणे निजगुणे निजांगे एवया दोन्ही दशा दृढ धराव्या वीरेशा तेणे परमार्थू होये आपैसा जेवी आरिसा हातीचा यदुसी म्हणे ब्राह्मण जे म्या सांगितले लक्षण तेथे ठेवनिया मन सावधान परियेसी जो जो जयाचा घेतला गुण तो तो गुरु म्या केला जाण गुरुसी आला त्याचा ज्याचा गुण त्याग रूपे घेतला तोही गुरु झाला अहित त्यागे एव त्याग समतुके दोहिसी गुरुत्व आले निके राया तू पाहे पा विवेके जगाची असके गुरु दिसे ऐसे पाहता सावकाशी गुरुत्व आले जगासी हेची साधन जयापासी
तोची परमार्थासी साधकू ऐसे सांगता अचाट तुझ वाटेल हे कचाट तरी गुरु सांगो श्रेष्ठ श्रेष्ठ मानिले वरिष्ठ निज बुद्धी. हरे नमा हरे नमा हरे नमा. गोपाल कृष्ण भगवान की जय.